नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर आज आपल्याला डाळिंब याला लागवड करून जवळपास 5 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडांची हाईट आणि झाडांची ग्रोथ कशा पद्धतीने झालेली आहे. सध्या आता झाडांची हाईट बघायची म्हणजे तर 3.5 फुटाच्या वरी झाडाची हाईट आहे आणि तुम्ही त्याचं बुड पण पाहू शकता. तुम्ही अशा पद्धतीने बुड पण चांगल्या पद्धतीने फुगत आहे, कारण की आपण 2 वेळेस हिची शेंडा छाटणी आपण केलेली आहे आणि आता तिसऱ्या वेळेस हे तुम्ही पाहू शकता 4-5 दिवस झाले छाटणी करून. आणि आता सध्या प्रत्येक झाडाला फुल आणि कळी अशा पद्धतीने निघत आहे. टिश्यू कल्चरचं आपण जी आहे हे रोप लागवड केलेलं आहे आणि सुरुवातीला कळी निघून गळून पडत होती. आता जसं जसं झाड जे आहे मॅच्युअर होत आहे तसं तसं झाडाला सेटिंग हो पण चांगल्या पद्धतीने होत आहे. तरी आपण याचा माल अजून धरणार नाही, कारण की झाड खूप लहान आहे ते. आणि याला आपण अशा पद्धतीने झाड जी आहेत झुकत आहेत म्हणून त्यासाठी आपण बांबू लावून घेतलेला होता. बांबू लावून आपण सुतळीनं झाडांना खालच्या साईडने बांधून घेतलेलं होतं आणि याचा म्हणजे जास्त वेळ जर याला आपण बांबू न लावता जर ठेवलो तरी फांद्या जी आहेत सेंटरमधून चिरत आहेत. म्हणून ह्याला व्यवस्थित सुतळीच्या साह्याने झाडांची जसं हाईट होत जाईल तसं तसं बांधून घेणे खूप गरजेचं आहे. नाहीतर फांद्या जे आहेत मोठमोठे फांदे सेंटरमधून चिरतात आणि नंतर मग ते आपल्याला कापूनच टाकावं लागणार. अशा पद्धतीने आपण जी आहे झाडं जी आहेत बांधून घेतलेली आहेत. हे पण पाहू शकता हे सुतळी. तर असं मधी बांबू लावून सेंटरमध्ये असं सुतळीनं असं बांधलेलं आहे. जास्त पण दाबून बांधू नये. आपण जर जास्त ह्याला दाबून बांधलो तर याच्यामध्ये वारं जे आहे व्यवस्थित खेळणार नाही आणि आपण जे स्प्रे करतो ते स्प्रे जी आहे पूर्ण मधली फांद्याला पोचणार नाही. म्हणून मोकळं अशा पद्धतीने मोकळं जिथं जिथं जी फांदी आपली झुकत आहे किंवा जास्त लोड ज्या फांदीवर आहे त्या फांदीला व्यवस्थित अशा पद्धतीने बांधून घ्यावे. तर हे तुम्ही पाहू शकता सध्या झाडं जी आहेत कशा प्रकारे दिसत आहे ते. मी डाळिंब लागवड म्हणजे हे रान सुरुवातीला रानाची मशागत कशा पद्धतीने करायची तेव्हापासून व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. रानाची मेहनत कशी करावी, नंतर आपण रान मेहनत करताना काय काय केलं, या बेडमध्ये आपण काय काय केलेलं आहे, कोणते भेसळ डोस घातलेला आहे, काळ्या मातीसाठी जास्त पाणी लागू नये म्हणून बेडमध्ये आपण कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याचे पण मी पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाहिलेले नाही ते जाऊन पाहू शकता की काळ्या मातीमध्ये बेड पाडत असताना बेडमध्ये कोणकोणते कामं करावे लागतात आणि पुढे अजून भविष्यात कोणकोणते कामे करायचे ह्याची पण मी व्हिडिओ टाकत जाईन. आपण ह्याला आता सिंगल ड्रीप लाईन टाकलेली आहे. ड्रीप डाळिंब लागवड करून मल्चिंग नंतर ड्रीप लाईन टाकून नंतर मल्चिंग केलेली आहे आणि प्रत्येक झाडापाशी आता सध्या स्टार्टिंगला फक्त एक ड्रीपर टाकलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक झाडापाशी जसं जसं झाडांची हाईट वाढत जाईल, झाड मोठे होत जातील तसं आपण आता सध्या एक महिन्यानंतर जवळपास आता झाडांची चांगली ग्रोथ झालेली आहे. आता 1 महिन्यानंतर आपल्याला आणखीन एक ड्रिपर टाकावं लागणार. हे पाहू शकता तुम्ही. आणि झाडं जसं 1 वर्षाची झाडं 8-9 महिने 10 महिने कोळा झाल्यानंतर आपल्याला डबल नळी दोन्ही साईडनं नळी टाकावी लागणार. झाडापासून आपण ड्रिपर तुम्ही पाहू शकता हे झाड आहे आपलं आणि झाडापासून ड्रिपर आपण 4 बोट अंतर ठेवूनच केलेलं आहे. झाडाच्या बोडामध्ये आपण ड्रिपर टाकलेलं नाही. जास्त पण लांब सुरुवातीला लागवड केल्यावर टाकू नये, कारण की त्याला पाणी पोचायला
वेळ लागेल आणि त्याला पाणी पोहोचावं म्हणून आपल्याला पाणी जास्त द्यावं लागणार. म्हणून सुरुवातीला ट्रिपर जवळच राहावं. नंतर कालांतराने जरा तिला नळी वळून आपण ट्रिपर लांब करू शकता. आणि जसं आता झाडं मोठं झाल्यानंतर आपण नळी 1 फूट तिकडे वडायची, ह्या साईडला वडायचं. नंतर हे ट्रिपर जे आहे हे ते येणार. अशा पद्धतीने आपण ट्रिपर झाडापासून लांब ठेवणार नंतर झाडं मोठं झाल्यानंतर. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक सुरुवातीला लागवड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं होतं. सोयाबीन जी आहे ते चांगलं निघालं. नंतर आपण सोयाबीन निघून गेल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता कोळोपाळी करून राजमा पेरलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता राजमासुद्धा कशा पद्धतीने आलेला आहे. आणि आता हे राजमा निघून गेल्यानंतर आपण ह्याला पूर्ण माती काम करणार. याच्यानंतर आपण कोणतं आंतरपीक मध्ये घेणार नाही. हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सेटिंग होत आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता इथं फळ तयार व्हायला सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने आता कुठं जिथे झाडं मोठे झालेली आहेत त्या झाडांना व्यवस्थित सेटिंग होत आहे. परंतु आता आपण ही माळ धरणार नाही म्हणून आपण सगळे हे तोडून टाकणार. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण आता ही डाळिंबची झाडाच्या बुडाला आपण अशा पद्धतीने 2-2 एक न ठेवता एक खोड पद्धत न ठेवता आपण अशा पद्धतीने कुठं 2-2 पण खोड पद्धत ठेवली आहे. कारण की आपल्याला ह्या साईडला आपल्या साईडला खोडकीड जी आहे थोडं जास्त प्रमाणामध्ये राहते. म्हणून आपण अशा पद्धतीने 2-2 ब्रँच ठेवलेली आहेत. कुठं काही ठिकाणी एक आहे. पण जास्तीत जास्त आपण 2 किंवा 3 अशा पद्धतीने बहुखोड पद्धत ठेवली आहे. कारण तिकडे आपलं तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे आणि त्या साईडला खोडकीडचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणून आपण इकडे एक खोड पद्धत ठेवलेली नाही. तर कशी आपली डाळिंबाची बाग आहे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता. आपण ह्याला बेसळ डोस फक्त लागवड करत असतानाच टाकलेला आहे. आता 5 महिने झाले, आतापर्यंत आपण दुसरा कोणता भेसळ डोस टाकलेला नाही. सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये शेणखत पूर्ण बेडमध्ये भरलेलं आहे. म्हणून ह्याला आतापर्यंत खताची गरज पडलेली नाही. झाडं एकदम निरोगी आहेत. व्यवस्थित 15 दिवसाला 20 दिवसाला वातावरण बघून फवारणी पण होते. हे तुम्ही पाहू शकता कसल्याही पद्धतीने आपण बेसळ डोस न टाकता झाडांची हाईट किती झालेली आहे. 4 फुटाच्या वरी आता हे झाडांची हाईट आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता माझी हाईट 6 फूट आहे. झाड माझ्या छातीच्या वरी आलेलं आहे का. तर अशा पद्धतीने झाडांची हाईट जी आहे व्यवस्थित झालेली आहे. आणि जसं वातावरण चेंज आता कसं यावर्षी जास्त पावसाळा असल्यामुळे आपल्याला रोप लागवड करता आलेली नाही. कारण की पाऊस सतत चालू असल्यामुळे आपल्याला रोप लागवड करायला उशीर झाली. आणि रोप जास्त वेळ ठेवल्यामुळे आपल्याला रोपाचा तोटा पण जास्त प्रमाणामध्ये झालेलं होतं. कारण की दररोज पाऊस आला असल्यामुळे आपण इथं जी आहे रोप ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा केलेली नव्हती. म्हणून आपलं एक 30% जी रोप आहे आणल्याबरोबर खराब झालेलं होतं. नंतर आपल्याला डबल रोपला आणून त्या साईडला खाल्ल्या साईडला आपण लागवड केली आहे. आणि ह्याच्यामध्ये अलीकडल्या झाडामध्ये त्या पलीकडल्या झाडामध्ये 15 ते 20 दिवसाचा फरक आहे. तरी पण ते पण झाडं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आलेली आहेत. आणि ही जी रोप आपण लागवड केलेली आहे ते टिश्यू कल्चरचं रोप आहे. आणि रोपाची रोप आपण छत्रपती संभाजीनगरहून आणलेले होते. आणि आपण जी लागवड केलेली आहे म्हणजे ह्याचं अंतर जे आहे दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे ते 6 फूट अंतर आहे. आणि दोन्ही वळी इथलं अंतर जे आहे ते 13 फूट अंतर आपण ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर कुणाला
रोपाचा जर ॲड्रेस पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं ॲड्रेस देईल. याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेले होते. खूप शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की रोपाची ऑर्डर तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून रोप आणलेलं आहे. तर आपण जी आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादहून आपण ही टिश्यू कल्चरचे जे प्लांट आहेत तिथून आपण नर्सरीमधून गव्हर्मेंट, बहुतेक ती गव्हर्मेंट नर्सरी आहे, तिथून आपण टिश्यू कल्चरचं रोप जे आहे आपण आणलेलं होतं. याच्यामध्ये कसलंही आपल्याला एकही रोप खराब, डॅमेज रोप, कसलंही रोप आपल्याला न देता एकदम निरोगी आणि चांगलं, एकदम स्वच्छ आणि स्वस्त रोप जे आहे आपल्याला भेटलेलं होतं. आणि झाडं पण व्यवस्थित तुम्ही पाहू शकता, एक नंबर झाडं 5 महिन्यामध्ये. आता 5 महिने पण जास्त, 5 महिने पण झाले नसतील, ते 4.5 महिन्याच्या वरी कालावधी झाला असेल. तर हे तुम्ही पाहू शकता 4.5-5 महिन्यामध्ये मालाची सेटिंग. सुरुवातीला आपण जे झाड आणलेलं होतं हे फक्त झाड इतकंच होतं, जवळपास 5 ते 6 इंच झाडाची हाईट होती. आणि 5 इंच हाईटामध्ये 5 महिन्यामध्ये झाड एवढं मोठं ग्रोथ झालेली आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता सेटिंग पण होत आहे. फुल प्रत्येक फांदीला हे तुम्ही पाहू शकता, कोणतीही फांदी घ्या, प्रत्येक फांदीला 2-3 फुलं हे पाहू शकता तुम्ही, प्रत्येक फांदीला फुलं आहे ते. आणि आपण जास्त ह्याचं हार्ड ट्रीटमेंट सुद्धा केलेलं नाही, फक्त आपण शेणखतावर आता सध्या आपली बाग आहे. आणि सुरुवातीला आपण जी आहे बागेला 19 3-4 वेळेस आपण सोडलेलं आहे. 3 ते 4 वेळेस आपण 19 खत ड्रीपमधून सोडलेलं आहे. तरी पण दुसरं याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं कोणतं खत जे आहे ड्रीपमधून सोडलेलं नाही. आणि रासायनिक कोणतंही खत आपण अजून भेसळ डोस म्हणून बागेला वापरलेलं नाही. तरी आपली बाग जी आहे 5 महिन्यामध्ये पूर्ण बाग आपली फ्लॉवरिंगमध्ये आहे. आता आपण याची शेंडा छाटणी केली आहे, कारण की अजून थोडं आपल्याला याचे बुड जे आहे, बुडाची साईज, कांडीची साईज जी आहे आपल्याला वाढवायची आहे. आणि नंतरच आपण याचा माल धरणार. आता हे 4-5 महिन्यानंतर आपण अजून जवळपास 8 ते 9 महिने झाल्यानंतर या बागेला आपण पूर्ण, हे 5 एकरचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला हे पूर्ण 5 एकरचा प्लॉट आहे. याला आपण पूर्ण तारचं स्ट्रक्चर तयार करणार आहोत, कारण की आपल्याला नंतर वरी कापड ती मारत असताना माल जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये जर धरलो तर ते फांद्यांवर जास्त लोड पडू नये म्हणून त्याला बांधण्यासाठी आपण हे तारेचा स्ट्रक्चर जे आहे पूर्ण तयार करणार आहोत. आणि हे आमचं जी भाग आहे ह्या साईडला, हे लातूर जिल्ह्यामधलं आपलं औसा तालुक्यातलं प्लॉट आहे. हे पूर्ण काळी माती आहे. इथं जर 50-45 फूटपर्यंत केशिंग लागते, इतकं काळ्या मातीचं रान आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, इकडं ऊसाचं प्लॉट होतं, हे पूर्ण ऊस गेलेलं आहे. असं नाही की काळ्या रानामध्ये डाळिंब येत नाही, असलं काय प्रकार नाही. फक्त आपली मेहनत आणि फवारणीचं नियोजन, खताचं नियोजन व्यवस्थित टायमावर पाहिजे, बाग 100% येणार. आता हे साईड तुम्ही पाहू शकता, त्या साईडला पेरूची बाग आहे, हे तर ऊसाचा प्लॉट होतं. आता हे डाळिंबाचा प्लॉट, त्या साईडला खाली ऊसाचं प्लॉट होतं, त्या साईडला तुम्ही पोडी पाहू शकता तुम्ही, तिकडं पण ऊसाचा प्लॉट आहे. नंतर ह्या साईडला आपली पिंक पेरूची 8 एकरची बाग आहे, तिकडं फार्मिंग केलेली आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता. आता सध्या ते 20 दिवसामध्ये माल हार्वेस्टिंग त्याची सुरू होणार. म्हणजे पूर्ण प्लॉट धरलेला नाही आपण, 3 एकरचा प्लॉट जे आहे, 4 एकरच्या प्लॉटला आपण फार्मिंग केलेली आहे आणि 4 एकरचा प्लॉट आपण ठेवलेला आहे. आता 8 दिवसानंतर त्याची छाटणी होणार. नंतर ही अलीकडं 20 दिवसामध्ये माल हार्वेस्टिंगला येणार. हिची हार्वेस्टिंग झाल्यानंतर 15-20 दिवस हिला रेस्ट देणार, नंतर हिची पण छाटणी आपण करून टाकणार. तर आता आपण हे मधील जे आपण राजमा पेरलेला आहे त्याच्यासाठी पाणी रेन पाईपनं पाहू शकता, रेन पाईपनं पाणी देत आहे. त्या साईडला स्प्रिंकलर पण लावलेला आहे. पूर्ण झाडं जी आहेत
आंतरपीक असल्यामुळे आपण कंटिन्यू रेन पिपनं स्प्रिंकलरनं पाणी देतो. हे झाडं प्रत्येक वेळेस पाणी देत असताना धुवून जाते, ते प्रेशरनं पाणी चालू असल्यामुळे. म्हणजे याच्यावर जी रोग जी पडत आहे, बुरशी जी पडत आहे, ते पण धुवून जाते. तर डाळिंब ह्या पिकामध्ये ज्या आंतरपीक घ्यायचं म्हटल्यावर ज्या पिकावर मर रोग येत नाही, निमॅटोड होत नाही, तसले आंतरपिकं आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकता. ज्या पिकांवर मर रोग येते किंवा निमॅटोड होतो तसले पिकं घेऊ नये. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.